काळ बदलला म्हणतात सगळे, पण खरंच काळ बदललाय की माणसं? पूर्वी घराच्या दारांना कुलूप नसायचं आणि मनाच्या दाराला तर कधीच नव्हतं. आज दारं मोठी झाली, पण मन मात्र फार लहान झाले. पूर्वी संध्याकाळी गप्पांचा मस्त चहा उकळायचा. आता दिवसभर मोबाईल चार्ज होतो, पण नात्यांचा जीव मात्र डिस्चार्ज झालाय. पूर्वी विचारायचे, जेवलास का रे? आज विचारतात, किती कमवतोस? पूर्वी नात्यात हिशोब नव्हता. आज प्रत्येक नात्यामध्ये फायद्याचं गणित आहे. कधी मामा, कधी काका यायचा, कधी संपूर्ण परिवार मुक्कामाला असायचा. कधी मामा, कधी काका यायचा, कधी संपूर्ण परिवार मुक्कामाला असायचा. घर लहान असायचं, पण आनंदाला जागा कमी पडायची नाही. घर लहान असायचं, पण आनंदाला जागा कमी पडायची नाही. आज बंगले उभे राहिले, प्रत्येकासाठी स्वतंत्र खोली आहे. फक्त एकत्र बसायला वेळ उरलेला नाही. प्रत्येक जण धावत आहे पैशाच्या, यशाच्या, स्वप्नांच्या माग. प्रत्येक जण धावत आहे पैशाच्या, यशाच्या, स्वप्नांच्या माग. पण या धावण्यात हातातून निसटणारी माणसं ही कोणालाच दिसत नाही. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मनात साठवायला एकही माणूस शिल्लक नाही. एक दिवस हेच पैसे कपाटात पडून राहतील. मोठी घरही शांत उभी राहतील, पण आईचा आवाज, बाबांचा हाक मारणं, भावंडांच्या गप्पा आणि नातेवाईकांची गर्दी, ही सगळी आठवण फक्त डोळ्यात पाणी आणेल. म्हणून कधीतरी कारण नसताना एखाद्याच्या घरी जाऊन या. फोनवर नाही तर समोर बसून विचारा, कसा आहेस? कारण पैसा आयुष्य जगवायला शिकवेल, पण माणसं आयुष्य सुंदर बनवतात. आणि शेवटी काय हो, बँकेत किती शिल्लक आहे याची कोणीही आठवण ठेवत नाही, पण आपल्या जाण्यानंतर कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात यावर आपल्या आयुष्याची खरी श्रीमंती ठरते.